सांग भलच्या गजरात आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात आज श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर चौथा खेटा संपन्न झाला। माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून दर रविवारी कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर असा पायी प्रवास करत ज्योतिबाचं दर्शन घेतलं जातं। आज सुमारे 2.5 लाखांहून अधिक भाविकांनी श्री ज्योतिबाचं गुलाल खोबऱ्याची उधळण करून दर्शन घेतलं। आज ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती। माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून सुरू होणाऱ्या या खेटी यात्रेचा आज रविवारचा चौथा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला। कोल्हापूरच्या श्री अंबाबाईनं अनवाणी चालत येऊन श्री ज्योतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते। हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात। कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र, कर्नाटक आणि अन्य राज्यातील भाविकही मोठ्या श्रद्धेनं खेटे यात्रेत सहभागी होत आहेत। आज रविवारी चौथा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला। यावेळी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते। कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे, गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत आले। ज्योतिबा डोंगरच्या पायवाटा भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्या होत्या। चांगभलच्या गजरानं डोंगर घाट आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। रविवारी मध्यरात्रीपासून मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती। दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रविवारी पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले। सकाळी 8 ते 9 अभिषेक आणि सकाळी 11 वाजता धुपारती सोहळा पार पडला। या सोहळ्यात घोडे, उंट, वाजंत्री, पुजारी, गावकरी सहभागी झाले होते। दुपारी 3 ते 4 अभिषेक, रात्री पालखी सोहळा झाला। आज चौथ्या खेट्यानिमित्त श्री ज्योतिबाची सरदारी स्वरूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती। आज ज्योतिबा डोंगरावर महाराष्ट्र, कर्नाटकातून 2.5 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला।